यहाँ करेंगे। विशाल विशाल टॉस। हॅलो तर बघूया पहिलं शॉट घेऊन गोलंदाज स्वप्नील गोलंदाजची माकवर आणि त्याच्या समोर आपण बघितलं तर सलामीला गेल्या आहेत ते म्हणजे टीडी स्टार संघाकडून मॅकमिलन गोविंद आणि त्याचप्रमाणे मॅक्सवेल गोविंद गेलेले आहेत. बघूया मॅक्सवेल आणि जॉर्डन. फटका डीजे. हॅलो बघूया पुढचा चेंडू घेऊन स्वप्नील नक्कीच अगोदरच बाहेर निघाले होते म्हणून थोडासा फंबल. कालच्या दिवसात आपण अतिशय चांगले आज लक्षात ठेवा वेल वाया घालला जाणार नाही. फटाफट सामने होतील कारण फायनल डे देखील आहे. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप बाहेर. जर वारंवार कुठेतरी लेग स्टंप दिशा पकडले स्वप्नील याने. बघूया पुढचा चेंडू. ह्या वेळी देखील नक्कीच लेग स्टंपवरचा चेंडू होता. जर मॅकमिलनच्या मिस झाला असता
तर नक्कीच इथून त्रिफला उद्ध्वस्त झाला असता आणखी एक धाव, या एक धाव संख्येने संघ पोहोचेल. एक चेंडू टाकून व्हायचा अजून. एक ओके 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 सॉरी. ओके आम्ही तो वाईट पकडला होता. नऊ झाले आहेत, 9. तर बघूया षटक क्रमांक 2 साठी मैदानात इन्व्हाइट केले गोलंदाज ब्रिनिश याला. तर चला टॉस साठी रेडी राहायचं आहे, लगेच दुसरा टॉस होईल. आजच्या दिवसात तब्बल आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत. चला घाई करा थोडीशी, पंचांना विनंती असेल पंचांनी देखील दखल घ्यायची आहे. बघूया ब्रिनिश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू नक्कीच चांगला फटका आहे आणि नक्कीच धावा भेटतील 6 षटकार. या षटकाराच्या सायन संघाची धाव संख्या जाईल ती म्हणजे 15. अतिशय चांगली फलंदाजी करत आहेत फलंदाज. बघूया पुन्हा एकदा ब्रिनिश. नक्कीच ब्रिनिशला चांगले चेंडूचे टप्प्याचे चेंडू हातावे लागतील. यावेळी बघूया फुल टॉस, पण क्षेत्ररक्षक तिथं कुणी नाही. धावा पलून पूर्ण करायच्या आहेत. 2 धावा असतील या प्रति षटकामागे. 11ची सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत टीडी स्टार या संघाला. याच्यानंतर हार्डी 11 आणि त्याचप्रमाणे एमडी बॉईज या दोन्ही संघांनी तयारीत राहायचा. हा देखील एक महत्त्वपूर्ण सामना असेल आणि आजच्या दिवसात नक्कीच चांगले संघ आपण नक्कीच चांगले खेळाडूंना बघणार आहोत. पुढचा चेंडू घेऊन ब्रिनिश. यावेळी पुन्हा एकदा आणखी एक मोठा वार. चेंडूला पाठवले सीमारेषा पार, षटकार. फटकेबाजी नक्कीच इथून ब्रिनिश याला नक्कीच काय करावं लागेल, तर चांगले चेंडू हातावे लागतील. यावेळी नक्कीच भीमर आणि किती धावा देऊन जाईल पंच सांगतील. 9+6 म्हणजे तब्बल 7 धावा या चेंडूवर मिळल्या जातील. सँटिनो सॉरी काय शिनू अभिषेक जेडी कारण नक्कीच आम्हाला इथून त्यांना सांगावं देखील. त्याचप्रमाणे आरपिन जावय रॉबिन असतील. बघूया ब्रिनिश मुक्त फटका आता संधी आहे. बघूया फलंदाजाला. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा चांगला फटका पण डी झोन मध्ये चेंडू जाईल. चेंडू आणायचा तिथे जर कोण खेळाडू असतील तर. चेंडू आलेला आहे वरून.
तर नक्कीच स्वप्नील यांनी जी रणनीती आखली होती ती योग्य होती. मला असं वाटलं त्याने 2 वाईट चेंडू टाकले, पण मोठ्या फटक्यांपासून फलंदाजाला वंचित ठेवलं होतं. कारण नक्कीच काय करत होता तो, वारंवार लेग स्टंपवर मारा करत होता. आज चेंडू देखील फास्ट फास्ट येत आहेत. सर्व गोष्टी आज फास्ट फास्ट होतात, कारण आज आमची संपूर्ण व्हॉलेंटियरची टीम तयार आहे. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका. 6 धावा भेटतील. इनसाइड आउट करून खेळलंय आणि आणखी एक मोठा फटका. आमचा एकच वादा, आमचा एबीडी दादा. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आत. चांगला चेंडू, चांगला चेंडू. बघूया इथून. आतापर्यंत 12 पैकी 12 चेंडू मला वाटतं एकच फलंदाज खेळलाय. 13 चेंडू झाले असतील. तर चला आपण टॉस कडे देखील जाऊया. टॉस देखील महत्वाचा असेल. चलिए टॉस के लिए आते हैं। स्मिथ आ जाए टॉस के लिए। एक तरफ हादी 11 के कप्तान हमारे बीच मौजूद है। तर मी एलेरिन दादा यांना विनंती करतो, आपण जा टॉस साठी जा. आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आपली स्पर्धा आहे. हेच पंचांना काही धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली ती म्हणजे एक जाना माना नाम ऑलराउंडर 39. उनके हाथों में टॉस किया जा रहा है। वहाँ हमारे बीच वही टॉस होता हुआ, ज़्यादा वक्त लेंगे नहीं, सिर्फ टॉस लेके तुरंत हम मैच की तरफ मोड़ेंगे। एमडी बॉय से इस तरफ कॉल दिया जा रहा है। यूएसए इज द कॉल और यूएसए आया है और टॉस एमडी बॉयज ने जीता है। और देखिए थोड़ी देर में तुरंत हमें फैसला सुनाइए। मैच की तरफ चलते हैं। यस प्रतीक। थर्टी 39 झाले. आता उलट करा, किती पाहिजे बघा. 18 मध्ये 17 पाहिजे. स्वप्नील यावेळी नो लुक. बघूया किती धावा भेटतील. फक्त आणि फक्त 2. हीच रणनीती होती. वाटतं पहिल्या षटकापासून स्वप्नील वारंवार लेग स्टंपवर मारा करतो. त्याला माहिती आहे त्या दिशेने मोठा फटका गेला तरी 2च धावा भेटतील. यस चेंडू पुरवायचा आहे, पण तो तुमच्याजवळ चेंडू नाही का? ओके, दोन्ही एक चेंडू खाली गेला, एक चेंडू तिथे गेला. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 41. बघूया स्वप्नील पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा यष्ट्यावर टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा नो लुकचा शॉट. बघूया किती धावा भेटतात. हा येतोय आणखी एक षटकार. 6 धावा बिगी. चला पुढचा सामना लगेच तयारीत राहायचा आहे. नक्कीच एबीडी आमचा थोडासा वेल वाचवत आहे असंच म्हणूया. बघूया पुढचा चेंडू. यावेळी आणखी एक बिगी. चेंडू आणायचा आहे, चेंडू आणायचा आहे. टायटस इथे उगाच मारा करत आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज. जबरदस्त झेल टिपला.